येत्या काळात दलित महासंघ संपूर्ण महाराष्ट्रावर सिंहगर्जना करेल. प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे. मुलगा असल्यामुळे त्याला अध्यक्ष केलं. म्हणजे मला झटके पुरोगामांच्या मुळे सुद्धा बसलेले आहे. मी त्यांच्यावर बराच काळ नाराज नव्हतो, आता आहे बऱ्यापैकी नाराज. तर मी पुरोगामी विद्यार्थी युवक संघटनेमध्ये होतो आणि त्याच निमित्तानं मुक्ती संघर्ष चळवळीचा मी कार्यकर्ता झालो. प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी आपल्या वयाची 60 पूर्ण केल्यानिमित्त हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे त्यांचा जाहीर नागरी सत्कार करून करण्यात येत होता. तेव्हा ते बोलत होते. सामाजिक राजकीय चळवळीतील नेते, समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते, समाज आणि संस्कृतीचे अभ्यासक, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि समतावादी विचारवंत म्हणून त्यांचा या ठिकाणी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. विचारमंचावरती प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर प्रमुख पाहुणे डॉक्टर भारत पाटणकर, प्राध्यापिका पुष्पलता सकटे, मान्य उदय नारकर, डॉक्टर माधवराव गादेकर, अनिल मामाने, डॉक्टर सोमनाथ कदम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन मान्य अनिल मामाने आणि त्यांच्या टीमने केले होते. आपल्या सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक मच्छिंद्र सकटे म्हणाले की आजपर्यंत अनेक चळवळी आम्ही रस्त्यावरती उतरून केल्या. अगदी विद्यार्थी दशेपासून आपण या चळवळीमध्ये सक्रिय आहोत आणि येत्या काळामध्ये दलित महासंघ संपूर्ण महाराष्ट्रभर सिंहगर्जना करेल आणि त्या अनुषंगाने आजपर्यंत आपल्याला पुरोगाम्यांनी देखील फसवलेलं आहे अशी त्यांनी खंत या ठिकाणी व्यक्त केली. सगळे म्हणत होते, परंतु ज्याला अध्यक्ष केलंय ते पुरोगामांचे पण प्रस्थापिताचा मुलगा असल्यामुळे त्याला अध्यक्ष केलं. म्हणजे मला झटके पुरोगामांच्या मुळे सुद्धा बसलेले आहे. मी त्यांच्यावर बराच काळ नाराज नव्हतो, आता आहे बऱ्यापैकी नाराज. तर मी पुरोगामी विद्यार्थी युवक संघटनेमध्ये होतो आणि त्याच निमित्तानं मुक्ती संघर्ष चळवळीचा मी कार्यकर्ता झालो. तर शाहू स्मारक भवनमध्ये पार पडलेल्या प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या जाहीर सत्काराचं कार्यक्रमाचं कार्याध्यक्ष म्हणून अनिल मामाने यांनी काम पाहिलं. या कार्यक्रमाचे स्वागत माधवराव गादे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन स्वप्नील गोरेंबेकर यांनी सांभाळले.